लाल डबा असा उल्लेख केला गेलेल्या पण राज्याची जीवनवाहिनी असलेल्या एसटी बाबत तरुणांच्या एका गटाला मोठी आपुलकी होती। तरुणांच्या या गटाने फेसबुकच्या माध्यमातून एसटी मित्र नावाचा गट स्थापन करत एसटी बद्दल प्रदर्शन भरवायला सुरुवात केली। आता एसटी प्रेमी गटाच्या मदतीला एसटी महामंडळ धावून आलंय। आता हे प्रदर्शन एसटी मध्येच भरवलं जाणार आहे। एसटीचं विश्व उलगडून दाखवणारे हे फिरतं प्रदर्शन राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचणार आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांनी। हे एसटी विश्व साकारणारे तरुण आपल्या बरोबर आहेत। काय सांगाल, हे अनोखं असं एसटीचं एक्झिबिशन आहे? कारण आम्ही रेल्वेचं एक्झिबिशन बघितलंय, वेगवेगळ्या गोष्टींचं शस्त्रास्त्रांचं एक्झिबिशन बघितलं, पण एसटीचं एक्झिबिशन हे कशा अर्थाने वेगळं आहे? काय सांगाल तुम्ही? बरोबर प्रश्न विचारला तुम्ही। ॲक्च्युली आम्ही सुद्धा जेव्हा प्रदर्शन फिरत असतो, रेल्वेचं प्रदर्शन बघतो, BSTचं प्रदर्शन बघतो आणि आमची एसटीची आवड आहे, तेव्हा आम्ही सुद्धा ठरवलं की एसटीचं प्रदर्शन आम्ही का भरू नये। आणि एसटीच्या सुद्धा आम्ही जेव्हा लिमिटेशन्स पाहिल्या, एसटीचे निरनिराळे प्रश्न पाहिले, तेव्हा यामध्ये कुठेही संकल्पना नव्हती। तेव्हा मग आम्ही ज्या जमवलेल्या वस्तू आहेत आणि त्याचा उपयोग हा एसटी प्रशासनाला आणि त्या अनुषंगाने प्रवाशांना व्हावा, त्यासाठी हे प्रदर्शन खूप असं महत्त्वाचं आहे। याच्यामध्ये काय काय बघायला मिळतं, काय विशेष गोष्टी यामध्ये तुम्ही ठेवलेल्या आहेत? बरोबर आहे। ह्यामध्ये सगळ्यात जुन्या गोष्टी म्हणजे एसटीचे जे जुने पासेस, जुने तिकीट आहे, जुने मॉडेल आहे, जे 1948ला सुरू झालेली पहिली बेडफोर्ड बस आहे, ती अजूनपर्यंत लोकांना माहीत नव्हती की कशी होती ती बस, लाकडी बस होती, हे कोणाला माहीत नाही। एसटीचा इतिहास सध्या थोडा दुरावत चाललेला आहे आणि तो इतिहास ताजा होण्यासाठी आम्ही त्या इतिहास एक ठेवलेला आहे, डॉक्युमेंट्स ठेवलेले आहेत। त्यानंतर आम्ही बनवलेले एसटीचे मॉडेल जे महाराष्ट्रात तुम्हाला कुठेच भेटत नाही, ते इथे बघायला भेटतील। हे एसटीच्या आगारांचे वेगवेगळे फोटो आम्हाला बघायला मिळतात, ते नक्की काय आहेत? सर 250 डेपो आहेत आपल्या एसटीचे आणि त्या 250 डेपोंची जी भ्रमंती आहे ती मी केलेली आहे आणि त्या 250 डेपोचा जो डेटा आहे तो पूर्ण कलेक्ट केलेला आहे। गाडी कुठून सुटते, कुठे ते टाईम टेबल, कलेक्टिव्हली टाईम टेबल गोळा झालेला आहे आणि त्या टाईम टेबलचा वापर करून एक ॲप्लिकेशन, एसटीसाठीचं सध्या एसटीचं सुद्धा ते ॲप्लिकेशन नाही आहे, त्यामुळे ते ॲप्लिकेशन येत्या भविष्य काळामध्ये निर्माण करण्याचा आमचा मानस आहे। काय एवढं एसटीबद्दल प्रेम तुम्हाला वाटतं? एसटीबद्दल प्रेम म्हटलं तर म्हणजे लहानपणापासून गावी येणं जाणं हे फक्त एसटीवरच आधारित होतं, दुसरा काही पर्याय नव्हता आपल्याकडे। त्यामुळे एसटीचा जो सुखकर प्रवास आहे तो कुठेही मिळणार नाही। लाल डब्बा आहे, अमुक आहे, म्हणजे जर त्यात हे घाणेरडी असते 90% तर आपण प्रवासीच घाणेरडी करतो परत, त्यामुळे स्टाफला बोलून देखील तुम्ही काय फायदा नाही। त्यामुळे जर तुम्ही दृष्टिकोन बदला, नक्कीच तुम्हाला एसटीचे जे बदल आहेत ते नक्कीच तुम्हाला आवडतील। थोडक्यात एसटीबद्दलचं मत बदलवणारं हे एक प्रकारे प्रदर्शन आहे असंच म्हणावं लागेल। एसटीचं विश्व एका वेगळ्या दृष्टिकोनातून हे प्रदर्शन उलगडून दाखवतं। व्हिडिओ जर्नलिस्ट संजीव शुक्लासह अमित जोशी, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।